आता आपण क्रिस्टल स्ट्रक्चरची काही एक्झाम्पल्स बनवणार. याच्यामध्ये फर्स्ट स्ट्रक्चर कुठलं आहे? सिम्पल क्यूबिक स्ट्रक्चर, तेव्हा त्याला इन शॉर्टमध्ये SC असंही म्हटलं जातं. ओके, तर सिम्पल क्यूबिक स्ट्रक्चर कसं असते ते आपण बघणार आहोत. बघा, अशी फिगर ड्रॉ करायची सिम्पल क्यूबिक स्ट्रक्चरची. ओके, याच्या काय असतील? कॉर्नरलाच ॲटम प्रेझेंट असतील. हे कॉर्नरचे ॲटम्स दाखवले मी डार्क करून. याला नाव देऊया आपण युनिट सेल ऑफ फिगर ए म्हणूया. युनिट सेल ऑफ SC म्हणजे सिम्पल क्यूबिक स्ट्रक्चर. ओके, युनिट सेल ऑफ SC स्ट्रक्चर, सिम्पल क्यूबिक स्ट्रक्चर. थोडक्यात लिहिती माहिती काय. तर फक्त सिम्पल क्यूबिकमध्ये कुठे असं ॲटम आहे? फक्त कॉर्नरला प्रेझेंट. जी प्रिमेटिव्ह सेल भेटली होती ना, ती सिम्पल क्यूबिक सेल म्हणजेच प्रिमेटिव्ह युनिट सेल जी आहे तीच सिम्पल क्यूबिक स्ट्रक्चर आहे. ओके, याच्यामध्ये थोडक्यात माहिती काय लिहू शकता आपण? द कन्व्हेन्शन द सिम्पल क्यूबिक structure is shown in figure A म्हणायचं. ओके, फिगर ए मध्ये दाखवलेलं आहे. ह्याच्यामध्ये कसं असतं? द ॲटम्स प्रेझेंट ओनली ॲट इट्स कॉर्नर. ओके, इन सिम्पल क्यूबिक the atoms are कुठे लोकेशन असतं? कॉर्नरला. लोकेटेड ॲट द कॉर्नर्स ओनली. नको, कुठे प्रेझेंट असतात ॲटम? फक्त कॉर्नरलाच प्रेझेंट असतात. ओके, मग हे जे डिस्टन्स आहे ते किती आहे? दिस इज डिस्टन्स A. ओके, मी तुम्हाला रफ फिगर काढून दाखवते कसं ॲटम्स प्रेझेंट असतात कॉर्नरला. ओके, तर असं ॲटम्स हे प्रेझेंट असतात कॉर्नरला. एकमेकांना हे असे कनेक्टेड असतात. ओके, मग हे डिस्टन्स किती आहे? A. म्हणजे इथून एक डिस्टन्स R, इथून डिस्टन्स R, म्हणजे हे रेडियसची R, ही रेडियस झाली R. म्हणजे A इज इक्वल टू काय रिलेशन? 2R. लॅटिस कॉन्स्टंट A इज इक्वल टू काय? 2R. ठीक आहे, समजलं? A इज इक्वल टू R कसं? लॅटिस कॉन्स्टंट. A म्हणजे काय? लॅटिस कॉन्स्टंट आहे. त्याची व्हॅल्यू किती असते? R प्लस R. ओके, हे टोटल डिस्टन्स A. टोटल आहे एवढा डिस्टन्स R, इथून एवढा डिस्टन्स R प्लस R 2R. ओके, मग इथं सो लॅटिस कॉन्स्टंट पहिला पॉईंट घेऊया आपण. लॅटिस कॉन्स्टंट
ए इज इक्वल टू काय व्हॅल्यू मिळाली 2r. ओके, मग ह्याच्यावर रेडियस काय येईल, हेन्स ॲटॉमिक रेडियस r इज इक्वल टू ह्याच्यावर रेडिएशन काय येईल, r इज इक्वल टू a/2. ओके, रेडियसची व्हॅल्यू काय येईल, r इज इक्वल टू a/2. ओके, आता इथे लक्षात ठेवा आणखीन दुसरा पॉईंट जो आहे, नियरेस्ट नेबर किती आहे त्याच्या. आता बघा हा पॉईंट समजा इथे एक ॲटम आहे जवळच्या, इथे एक आहे आणि इथे एक, हे 3 आणि असंच पाठीमागून पण 3 असतील जवळ. ओके, असंच बॅक साईडनं पण 3, म्हणजे नियरेस्ट नेबर किती झाले 6. नियरेस्ट नेबर किती झाले 6. ओके, म्हणजेच याचा कोऑर्डिनेशन नंबर काय झाला, हेन्स इट्स कोऑर्डिनेशन नंबर ऑफ नियरेस्ट नेबर म्हणजेच कोऑर्डिनेशन नंबर असतो आणि तोच हेन्स इट्स कोऑर्डिनेशन नंबर इज इक्वल टू किती आला 6. ठीक आहे, हे पॉईंट्स खूप महत्त्वाचे आहेत. ओके, सिम्पल क्यूबिक लॅटिस कॉन्स्टंट किती आहे, ॲटॉमिक रेडियस किती आहे, नियरेस्ट नेबर किती आहेत, कोऑर्डिनेशन नंबर किती आहे. ओके, हे माहिती पाहिजेच तुम्हाला. ठीक आहे, आता नेक्स्ट काढूया आपण. आता ईच कॉर्नर ॲटम, हा एक पॉईंट आहे महत्त्वाचा. ईच कॉर्नर ॲटम contribute 1/8 to the unit cell. 1/8 to the unit cells. And since इथे किती कॉर्नर आहेत 8, since there are 8 corners, since there are 8 corners दिस नाही, कॉर्नर ॲटम किती ॲटम आहेत, 8 कॉर्नर ॲटम्स आहेत. सो द इफेक्टिव्ह number of atoms belonging to the unit cell is. ओके, लक्षात ठेवा हा पॉईंट काय, ईच कॉर्नर ॲटम कंट्रीब्यूट 1/8 टू द युनिट सेल. कसं ते मी तुम्हाला हे फिगरवरून दाखवते. ही पुस्तकातली फिगर बघा, ही फिगर. आता बघा याचा जो आहे हा फक्त 1/8 पोर्शनच एका युनिट सेलला शेअर होते, बाकीचा हा दुसऱ्या युनिट सेल होतो. फक्त 1/8 पोर्शनच ह्या युनिट सेलमध्ये शेअर होतो. ओके, अशा प्रकारे ईच युनिट सेल हा पॉईंट का लिहिला आहे, ईच कॉर्नर ॲटम युनिट सेलमध्ये कॉर्नर ॲटम, ईच ॲटम कंट्रीब्यूट 1/8 टू द युनिट सेल. म्हणजे किती पोर्शन आहे युनिट सेलमध्ये ॲटमचा, फक्त 1/8 पोर्शनच आहे. ओके, किती पोर्शन आहे युनिट सेलमध्ये, फक्त 1/8 एवढाच पार्ट युनिट सेलमध्ये आहे, बाकीचा दुसऱ्या सेलमध्ये असतो, शेजारच्या युनिट सेलमध्ये. ठीक आहे, असं इथे फिगरमध्ये दाखवल्यासारखं, म्हणजे डार्क दाखवले ना तो 1/8 पार्टच एका युनिट सेलमध्ये शेअर होत असतो ॲटमचा. ठीक आहे, मग अशा प्रकारे ईच कॉर्नर ॲटम कंट्रीब्यूट 1/8 टू द युनिट सेल सिन्स देअर आर किती कॉर्नर आहेत, 8 कॉर्नर्स ॲटम. सो इफेक्टिव्ह नंबर ऑफ ॲटम बिलॉंगिंग टू युनिट सेल इज 8 कॉर्नर ॲटम्स आहेत, शेअरिंग किती होते 1/8. तर सो इफेक्टिव्ह नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल 1. हा आकडा खूप महत्त्वाचा आहे, हा जो डिजिट आहे खूप महत्त्वाचा आहे. सो इफेक्टिव्ह नंबर
ऑफ ॲटम्स पर युनिट सेल किती आहे? वाय. ओके. नेक्स्ट थर्ड पॉईंट काढला आपण. फोर्थ पॉईंट जो आहे तो पॅकिंग फ्रॅक्शन, खूप महत्त्वाचा आहे. पॅकिंग फ्रॅक्शन किती आहे ते. फ्रॅक्शन याचा एक फॉर्म्युला आहे पॅकिंग फ्रॅक्शनचा. तो फॉर्म्युला काय आहे? पॅकिंग फ्रॅक्शन इज इक्वल टू फ्रॅक्शन फॅक्टर, फ्रॅक्शन नाही फॅक्टर, FACTOR. फ्रॅक्शन मध्ये वेगळं होते. सो पॅकिंग फॅक्टर इज इक्वल टू, फॉर्म्युला आहे का? फॉर्म्युला आहे वॉल्यूम ऑफ all atoms काय फॉर्म्युला आहे? वॉल्यूम ऑफ ऑल atoms in the unit cell to the volume of unit cell. ठीक आहे. ह्याचा काय फॉर्म्युला आहे पॅकिंग फॅक्टरचा? व्हॉल्यूम ऑफ ऑल ॲटम्स इन द युनिट सेल. ओके. युनिट सेलमधील जेवढे ॲटम्स आहेत त्याचं व्हॉल्यूम इंटू डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. मग व्हॉल्यूम ऑफ ऑल ॲटम्स इन युनिट सेल कसं काढतात? इफेक्टिव्ह नंबर ऑफ ॲटम्स. इफेक्टिव्ह नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत? 1. ओके. 1 इंटू व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो? 4/3 πr³. ओके. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, एका युनिट सेलचं व्हॉल्यूम किती आहे? जे डायमेन्शन ए. एका युनिट सेलचं ही लेंथ किती आहे? ए. ही लेंथ ए. ओके. ही लेंथ ए. ओके. सगळं एच आहे म्हणजेच A³. ओके. सो व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काय आहे? A³. व्हॉल्यूम ऑफ ऑल ॲटम्स इन द युनिट सेल, इफेक्टिव्ह नंबर ऑफ ॲटम्स इंटू व्हॉल्यूम ऑफ ॲटम्स. हे फॉर्म्युला. आरची व्हॅल्यू काय आहे आपल्याला माहिती आहे. आरची व्हॅल्यू काय? A/2. सबस्टिट्यूट करायचं. आरची व्हॅल्यू A/2. सो 4/3 π A/2³ डिवायडेड बाय A³. तर इथे बघा हे A³ आणि हे A³ कॅन्सल होतं. राहते काय मग? 4/3 π डिवायडेड बाय 2 आहे. तर म्हणजे याचं 2चं क्यूब किती येईल? 8. त्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर 4 2 8. सो π/6. ठीक आहे. π/6ची व्हॅल्यू किती येते? सिम्प्लिफाय केलं तर पॉईची व्हॅल्यू किती असते? 3.14 भागिले 6 करा. 3.14 भागिले 6 किती येईल? हे 0.52. ओके. नियरली पॉईंट. सो पॅकिंग फॅक्टर किती आला? 0.52. पर्सेंटेजमध्येच हा 52%. ठीक आहे. सो पॅकिंग फॅक्टर ऑफ सिम्पल क्यूबिक इज 52%. पॅकिंग फॅक्टर किती आला? 52%. एक्झाम्पल ह्याचं सिम्पल क्यूबिकचं एक्झाम्पल. हे स्ट्रक्चर कोण पोजेस करतं? तर पोलोनियम हा ॲटम हे स्ट्रक्चर पोजेस करतं. एक्झाम्पल ऑफ सिम्पल क्यूबिक इज पोलोनियम. ठीक आहे. अशा प्रकारचे हे सगळे पॉईंट्स तुम्हाला याच्यामध्ये लिहिता आले पाहिजे. इफेक्टिव्ह नंबर ऑफ ॲटम्स, नियरेस्ट नेबर, सिम्पल क्यूबिक स्ट्रक्चर इज शोन इन फिगर A1 आहे. नंतर इन सिम्पल क्यूबिक द ॲटम्स आर लोकेटेड ॲट कॉर्नर्स ओनली. ॲटम्स कुठे आहेत? फक्त कॉर्नरला आहेत. सेंटरला किंवा फेस सेंटरला नाही, फक्त कुठे आहेत? कॉर्नरला. लॅटिस कॉन्स्टंट A इज इक्वल टू डिस्टन्स किती आलं?
2r, ह्याच्यावर r इज इक्वल टू a/2. नंतर काय केलं, नंबर ऑफ नियरेस्ट नेबर्स दॅट इज कोऑर्डिनेशन नंबर किती आला 6. इच कॉर्नर ॲटम इफेक्टिव्ह नंबर ऑफ ॲटम्स कसं काढलं, इच कॉर्नरचं ॲटमचं कंट्रीब्युशन किती आहे युनिट सेलला 1/8. 1/8 इंटू किती कॉर्नर ॲटम आहेत 8, म्हणून इफेक्टिव्ह नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल किती निघालं 1. ओके, हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. सो पॅकिंग फॅक्टरचा फॉर्म्युला काय आहे, व्हॉल्यूम ऑफ ऑल ॲटम्स इन युनिट सेल डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. मग कसं काढलं तो, व्हॉल्यूम ऑफ ऑल ॲटम्स इन युनिट सेल इफेक्टिव्ह नंबर ऑफ ॲटम्स इंटू व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय 4/3 πr³. आरची व्हॅल्यू काय a/2 सबस्टिट्यूट करा. आरची व्हॅल्यू a/2 ह्याचा क्यूब, खालचे क्यूब आणि वरचं क्यूब कॅन्सल झाला, राहिलं काय मग 4/3 π 1/8. यालाही आपल्याला मिनिमाइज करता येते, 4 1 4 4 2 8 असं π/6 आलं. पायची व्हॅल्यू 3.14 इथं लिहिलं आपण, तर किती आलं याचं फ्रॅक्शनची व्हॅल्यू 0.52. म्हणजे पॅकिंग फ्रॅक्शन सिम्पल क्यूबिकचा किती आला 0.52%, म्हणजे 52% पॅकिंग असते सिम्पल क्यूबिकमध्ये. याचं एक्झाम्पल काय सांगता येईल, पोलोनियम हा जो आहे तो एलिमेंट काय करू शकतो, काय करतो, सिम्पल क्यूबिक स्ट्रक्चर पोजेस करतो. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला सिम्पल क्यूबिक स्ट्रक्चरची सगळी माहिती, त्याचं पूर्ण ऑपरेशन तुम्हाला करता आलं पाहिजे. ठीक आहे, खूप सोपं आहे सिम्पल क्यूबिक स्ट्रक्चर. नेक्स्ट बनवत आपण बॉडी सेंटर्ड क्यूबिक. म्हणजे या बॉडीच्या सेंटरला एक ॲटम असतो म्हणून त्याला काय म्हणतात, बॉडी सेंटर्ड क्यूबिक. ओके.